मंडळी, आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे मारुती सुझुकीची रिक्षा, ज्यामध्ये तुम्हाला अशा प्रकारे CNG कॅब जी आहे ती दिलेली आहे. गंमत केली. ही रिक्षा नाही आहे, ही आहे मारुती सुझुकी स्विफ्ट VXI मॉडेल, ज्यामध्ये तुम्हाला CNG ऑप्शन आता मिळालेला आहे. या गाडीमध्ये तुम्हाला 3 व्हेरियंटमध्ये CNG ऑप्शन मिळतो. सगळ्यात पहिलं म्हणजे तुम्हाला मिळतो VXI, जे तुमच्या समोर आहे. याच्यानंतर मिळतो VXI ऑप्शनल आणि त्यानंतर ZXI या व्हेरियंटमध्ये तुम्हाला CNG ऑप्शन जो आहे तो दिलेला आहे. कंपनीने आता ती कॅब दिलेली आहे, त्याच्याबद्दल बोलूच आपण. बाकी आत्ता पडतोय पुण्यामध्ये भरपूर पाऊस आणि मी करतो इथे रिव्ह्यू. आता बघा इथे किती गाड्या आहेत, या गाड्या काढणं शक्य नव्हतं आणि ही गाडी या स्टॉक यार्डमध्ये आली होती, तर म्हणलं चला मौका आलेला आहे, आपण चौका मारून घेऊया. बेस मॉडेल आहे, व्हॅल्यू फॉर मनी व्हेरियंट आहे. काय काय फीचर्स याच्यामध्ये ऑफर केले गेले आहेत हे मी आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. नमस्कार, मी अजिंक्य. तुम्ही बघताय आपला मराठी चॅनल ऑटो हेल्पर मराठी. सबस्क्राईब करा, बेल आयकन प्रेस करायला विसरू नका. चला जाऊया आणि गाडीचा रिव्ह्यू सुरू करूया. या गाडीची जर प्राइस बघितली तर ऑन रोड तुम्हाला 9,20,000 रुपयांच्या दरम्यान जाऊ शकते. तुमच्या जवळच्या शोरूम मध्ये जाऊन तुम्ही प्राइस चेक करा किंवा autohelper.co.in ला तुम्ही प्राइसेस चेक करू शकता. इथे तुम्हाला हॅलोजन हेडलॅम्प दिले जातात. DRLs याच्यामध्ये मिळत नाहीत. टर्न इंडिकेटर इथे दिलेला आहे. बाकी ग्रिल जी आहे ती अशा प्रकारची तुम्हाला मिळते आणि हे स्पीड प्लेट तुम्ही बघू शकता ब्लॅक कलर मध्येच देण्यात आलेले आहे. सुझुकीचा लोगो इथे देण्यात आलेला आहे. इथे बोनेट आहे, मी ओपन केलेला आहे. इंजिन बद्दल आपण पुढे बोलूच. त्यानंतर ब्लॅक कलर पियानो ब्लॅक मध्ये इथे ही ग्रिल जी आहे ती दिलेली आहे. नंबर प्लेट तिथे प्लेस होते. फ्रंट मध्ये जास्त काही बोलण्यासारखं नाही, ग्लास एरिया एवढा तुम्हाला या गाडीमध्ये मिळतो. व्हील बेस गाडीचा 2450 mm इतका आहे. टर्निंग रेडियस 4.8 आहे आणि याचा जो ग्राउंड क्लिअरन्स आहे तो 163 mm इतका देण्यात आलेला आहे. आता आपण साईडला आल्यानंतर तुम्ही बघू शकता की इथे ग्लास एरिया जो आहे तो एवढा मिळतो. इथे तुम्हाला हे इलेक्ट्रिकली ऍडजस्टेबल ORVMs मिळतात, पण तुम्हाला मॅन्युअली फोल्ड करावे लागतात. इथे तुम्हाला टर्न इंडिकेटर इथे देण्यात आलेला आहे. फेंडरवर नाहीये, चांगली गोष्ट आहे. हे तुम्हाला 14 इंचचे टायर मिळतात. इथे तुम्ही बघू शकता की 165 R14 चे टायर इथे MRF कंपनीचे दिलेले आहेत. डोर हँडल्स देखील बॉडी कलर मध्ये मिळतात. बाकी साईडने अशी दिसते. आता गाडीमध्ये तुम्ही म्हणत असाल की याच्यामध्ये कॅप नाही मिळते का? मिळते. याच्यामध्ये व्हील कॅप मिळते, जी आतमध्ये आहे. गाडी डिलिव्हरीच्या वेळेस ती बसवली जाते. 37 लिटरचा पेट्रोल टँक याच्यामध्ये कंपनीने दिलेला आहे. इथे CNG फिलिंग कॅप दिली असती तर काय झालं असतं? मस्त आमच्या लोकांना हे CNGचं स्टिकर काढायला जमलं असतं आणि कळालं असतं की गाडी पेट्रोलवर आहे बाबा, CNG नाही ना, आतनं CNG भरून चालली असती. काय कंपनीचं बिघडलं असतं सांगा बरं. पाठीमागे आल्यानंतर तुम्ही बघू शकता की गाडीचं इथं स्विफ्टचं बॅजिंग देण्यात आलेलं आहे आणि तिथे सुझुकीचा लोगो दिलेला आहे. इथे टेल लॅम्प जे आहे ते अशा प्रकारची मिळते. इथे LED टेल लॅम्प कंपनीने दिलेली आहे. याचा शेप आणि याची डिझाईन खूप मला पर्सनली आवडली. तुम्हाला काय वाटतं कॉमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला डिफॉगर याच्यामध्ये मिळतो. CNGचं बॅजिंग तिथे दिलेलं आहे. इथे तुम्ही बघू शकता की पियानो ब्लॅक कलर मटेरियल इथे सी पिलरवरती देण्यात आलेलं आहे. रिअर वॉशर वायपर तुम्हाला मिळत नाही. अपर मॉडेलमध्ये तुम्हाला मिळतो, ऑप्शनलमध्ये देखील तुम्हाला ते बघायला मिळत नाही. हाय माउंटेड टॉप लॅम्प जो आहे तो इथे देण्यात आलेला आहे. इथे तुम्हाला रिव्हर्स पार्किंग सेन्सर जे आहेत ते 4 ऑफर केले गेलेले आहेत आणि खालून अशी गाडी दिसते. आता इथे बघा, मला इथे पाय द्यावा लागणार आहे. आपण गाडीचं बूट जे आहे तो ओपन करूया. इथे आधी आपल्याला लॉक अनलॉक करावी लागेल ना, चावी हरवली काय? आता गाडी आपण, अरे यार, आता गाडीचा बूट जे आहे ते आपण ओपन केलेला आहे. याच्यामध्ये 55 लिटर वॉटर कॅपॅसिटीचा टँक जो आहे तो दिलेला आहे. आता 55 लिटर वॉटर कॅपॅसिटी काय, तर गाडीमध्ये CNG कमी बसणार. 7-7.5 जास्तीत जास्त 8 डोक्यावरून पाणी बसू शकतो. याच्यामुळे तुम्हाला वारंवार भरावं लागणार आहे, ती गोष्ट वेगळी. मायलेज या गाडीमध्ये 32.85 kg कंपनीने क्लेम केलेला आहे, त्याच्यामुळे चांगलं मायलेज मिळेल तुम्हाला. एका गोष्टीचा अभाव आहे बरं का, आता ज्या कॉम्पिटिशनमध्ये ट्विन सिलेंडर टेक्नॉलॉजी येते ती याच्यामध्ये देण्यात आलेली नाही. बाकी यांची SCNG टेक्नॉलॉजी ती देखील आता आउटडेटेड झालेली आहे. कारण सांगतो मी तुम्हाला, कारण आता टाटाची iCNG टेक्नॉलॉजी ज्याच्यामध्ये ट्विन सिलेंडर येते प्लस ड्राय रन CNG वरतीच, म्हणजे गाडी क्रँक केला तुम्ही, स्टार्ट केली की CNG वरती स्टार्ट होते. इथे पेट्रोल लागते प्लस ही स्मार्ट CNG, म्हणजे याच्यामध्ये त्यांनी टेक्नॉलॉजी काय काढली होती त्यावेळेस, ज्यावेळेस चढावरती गाडीला जास्त पॉवरची गरज असेल तर RPM न वाढवता गाडी ऑटोमॅटिकली पेट्रोलवरती शिफ्ट होते किंवा पेट्रोल घेते आणि चढावरती चढते. ही टेक्नॉलॉजी, त्याच्यामुळे तुम्हाला या मारुती सुझुकीच्या गाड्यामध्ये पेट्रोल जास्त लागतं ॲज कम्पेअर टू टाटामध्ये तुम्हाला पेट्रोल लागत नाही. 265 लिटरचा बूट स्पेस मिळतो विदाऊट CNG टँक, आणि CNG टँकने किती मिळतो हे कंपनीने सांगितले नाही. पार्शल ट्रे तुम्हाला याच्यामध्ये मिळतो. अशा प्रकारे डिकी जी आहे ती देण्यात आलेली आहे. हे करू क्लोज. अपर मॉडेलमध्ये देखील रिव्हर्स पार्किंग कॅमेरा कंपनीने दिलेला नाही. आता आपण इथने बाहेर पडूया, जाऊया पलीकडे. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, आता काय होत होतं तुम्हाला माहिती असेल की जुनं CNG जी कॅप होती ती चोरीला जात होती किंवा लोक उपसून नेत होते. ही गोष्ट होत होती. पण आणि एकदा का कॅप काढली की गाडी स्टार्ट होत नाही, हे सिक्युरिटी फीचर आहे, पण त्याला सिक्युरिटीज दिली नव्हती त्याच कॅपला.
तर इथे कंपनीने आता काय केलंय, तुम्हाला गाडीतनं उतरावं लागणार, त्यानंतरनं तुम्हाला अनलॉक करून ही कॅप अनलॉक करून बाहेर काढावी लागणार, CNG इथे फिल करावं लागणार, त्यानंतरनं परत लॉक करून आतमध्ये जावं लागणार. काय ऑफर केलंय हे, एक चांगली गाडी घेणार आणि त्याच्यामध्ये हे सिस्टीम ऑफर केलेली आहे. मला तर नाही पटलं. तुम्हाला काय वाटतं, तुम्ही तुमचे मतं नोंदवू शकता. बाकी साईड प्रोफाईल गाडीची अशी दिसतीये. इथे रूफ अँटेना जो आहे तो देण्यात आलेला आहे. गाडीमध्ये तुम्हाला स्पॉइलर दिला जात नाही. ABC पिलरला तुम्हाला ब्लॅक कलर मिळतो, इथे व्हाईट बॉडी कलरमध्ये देण्यात आलेला आहे. बाकी साईडने जी गाडी आहे ती अशी दिसते. आता जाऊया आतमध्ये आणि गाडी आतमधनं कशी आहे ते बघूया. हे आहे VXI CNG स्विफ्टचं स्टेअरिंग. अशा प्रकारचं डी कटमध्ये स्टेअरिंग तुम्हाला बघायला मिळतं. इथे स्टेअरिंग माउंटेड कंट्रोल्स जे आहेत ते देण्यात आलेले आहेत आणि त्याचबरोबर कॉलिंगचे कंट्रोल्स इथे देण्यात आलेले आहेत. हे जे स्टेअरिंग आहे हे तुम्ही टिल्ट ऍडजस्ट करू शकता, त्यासाठी नॉब देण्यात आलेला आहे. टेलिस्कोपिकली हे ऍडजस्ट करू शकत नाही. आता गाडीमध्ये जर की बघितली तर अशा प्रकारची पारंपरिक पद्धतीची की आहे. लॉक अनलॉक बस एवढंच याच्यामध्ये तुम्हाला मिळतं. याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की इथे RPM मीटर देण्यात आलेला आहे. वॉर्निंग लाईट्स इथे बघू शकता. CNG ची लाईट इथे बघू शकता. ज्यावेळेस CNG संपतो त्यावेळेस इथे लाईट लागते. पेट्रोल गेज लेफ्ट साईडला दिलेला आहे, CNG चा गेज राईट साईडला दिलेला आहे. इथे ओडोमीटर AB ट्रिप तुम्ही बघू शकता आणि इथे घड्याळ देण्यात आलेला आहे. तसंच राईट साईडला तुम्हाला इथे हे जे स्पीडोमीटर आहे ते देण्यात आलेलं आहे. सेमी डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर तुम्हाला इथे मिळतो. ते ऍडजस्ट करण्यासाठी म्हणजे समजा तुम्हाला AB ट्रिप ऍडजस्ट करायची आहे तर ते इथे नॉब त्याचा बटन जे आहे ते देण्यात आलेलं आहे. अशा प्रकारे इन्स्ट्रुमेंट क्लस्टर तुम्हाला बघायला मिळतो. राईट साईडला आल्यानंतर इथे ट्रॅक्शन ऑन ऑफचं बटन देण्यात आलेलं आहे. अशा प्रकारचे AC वेंट्स तुम्हाला मिळतात. त्याचबरोबर इथे बघू शकता की CNG ते पेट्रोल ते CNG वर शिफ्ट करण्यासाठी हे बटन देण्यात आलेलं आहे. हेडलॅम्प लेव्हलर याच्यामध्ये देण्यात आलेलं आहे. इथे तुम्ही पेट्रोलची कॅप ओपन करू शकता आणि इथे तुम्ही बोनेट ओपन करू शकता. त्यानंतर डोर ट्रिम जर तुम्ही बघितली तर इथे तुम्ही बघू शकता की या डोर ट्रिम वरती इथे सिल्वरमध्ये तुम्हाला ओपनर देण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी जो ORVM आहे तो फक्त तुम्ही इलेक्ट्रिकली ऍडजस्ट करू शकता, फोल्डेबल नाहीये. तो तुम्हाला अपर मॉडेलमध्ये ऑप्शन मिळतो. इथे पॉवर विंडो अप डाऊनचं लॉक देण्यात आलेलं आहे. हे सेंट्रल लॉकिंगचं बटन आहे आणि 4 पॉवर विंडोचे बटन तुम्ही बघू शकता. त्याचबरोबर इथे सॉफ्ट मटेरियल कंपनीने यूज केलेला आहे, ज्याच्यामुळे इथे तुम्ही गाडी चालवताना हात ठेवला तर तुमचा कोपरा जो आहे तो दुखणार नाही. यासाठी असं सॉफ्ट मटेरियल देण्यात आलेलं आहे. बाकी इथे 1 लिटरची बॉटल बसते, मी बघितली आणि इथे तुम्ही तुमचे डॉक्युमेंट्स ठेवू शकता. स्विफ्ट CNG ची डोर ट्रिम तुम्हाला स्विफ्ट CNG LXI ची डोर ट्रिम अशी तुम्हाला मिळते. विंडो एरिया एवढा मिळतो. आता लेफ्ट साईडला आल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता की 1 लिटरची बॉटल मी इथे ठेवलेली आहे. तिथे कशा प्रकारची डोर ट्रिम तुम्हाला मिळते ते बघा. अशा प्रकारे डोर ट्रिम तुम्हाला इथे देखील ओव्हरऑल बघायला मिळत असेल. गाडीमध्ये तुम्हाला 4 स्पीकर मिळतात. अपर मॉडेल जर घेतलं तुम्ही म्हणजे पूर्ण एकदम LXI ऑप्शनल तर त्याच्यामध्ये 2 ट्विटर्स एक्स्ट्रा येतात. म्युझिक सिस्टीम वरती मी येणारच आहे. आधी आपण फीचर्स बघूयात. पेडल तुम्हाला एक ऍक्सलेशनचा दिला जातो, ब्रेक आणि क्लच. इथे डेड पेडल देण्यात आलेला आहे. 7 इंच इन्फोटेनमेंट स्क्रीन जी आहे ती देण्यात आलेली आहे. याच्यामध्ये ॲपल कारप्ले आणि अँड्रॉइड ऑटो जे आहे ते वायरलेसली वर्क करतं. ही एक चांगली गोष्ट आहे याच्यामध्ये. याचा जर टच रिस्पॉन्स जर तुम्ही बघितलं तर एकदम फ्लुइड आहे, आरामशीर टच होतं. या साईडला तुम्हाला टच बटन्स देण्यात आलेले आहेत. व्हॉइस असिस्ट देखील देण्यात आलेला आहे आणि इथे कॉलिंगसाठी कंट्रोल जे आहे ते देण्यात आलेलं आहे. गाडीच्या सेफ्टी फीचर्स बद्दल बोलायला गेलं तर याच्यामध्ये तुम्हाला साइड अँड कर्टन एअरबॅग्स आणि फ्रंट ड्युएल एअरबॅग्स जे आहेत त्या दिल्या जातात. टोटल 6 एअरबॅग्स या गाडीमध्ये आता स्टँडर्ड आलेले आहेत. याच्यासोबत तुम्हाला ABS, EBD, इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी प्रोग्राम, हिल होल्ड असिस्ट, रिव्हर्स पार्किंग सेन्सर जे आहेत ते दिले जातात. तुम्हाला रिअर पार्किंग कॅमेरा जो आहे तो टॉप मॉडेलमध्ये देखील बघायला मिळत नाही CNGच्या. हा पण ZXI प्लस मध्ये तुम्हाला मिळतो, जिथे CNG अवेलेबल नाही. यानंतर इथे मॅन्युअल ऍडजस्टेबल IRVM देण्यात आलेला आहे. इथे रूफ लॅम्पची लाईट जी आहे देण्यात आलेली आहे आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता की इथे माईक जो आहे तो प्लेस करण्यात आलेला आहे. तुम्ही कॉलिंग करता त्यावेळेस त्याच्या थ्रू तुम्ही समोरच्या माणसाशी बोलू शकता. खाली आल्यानंतर इथे बघू शकता की अशा प्रकारे AC वेंट्स देण्यात आलेले आहेत. हजार्ड लाईटचं बटन इथे आहे आणि AC कंट्रोल पॅनल जो आहे तो असा देण्यात आलेला आहे. ऑटो AC नाहीये याच्यामध्ये मॅन्युअल AC देण्यात येतो. इथे डिस्प्ले देण्यात आलेला आहे ज्याच्यामध्ये तुम्ही AC ची माहिती बघू शकता. इथे ACचा फॅन कमी जास्त करण्याचं बटन देण्यात आलेलं आहे आणि इथे थंड किंवा गरम करण्याचा नॉब इथे देण्यात आलेला आहे. बाकी एअर सर्क्युलेशनसाठी हे ऑन करू शकता. आतली हवा आतच रिसर्क्युलेट होईल, ज्यामुळे थंड जास्त वाटतं. बाहेरची फ्रेश एअर तुम्हाला घ्यायची असेल तर हे बटन बंद करायचं. AC ऑन ऑफ करण्याचं बटन आहे आणि फॅन ऑन ऑफ करण्याचं बटन आहे. मॅक्स AC म्हणजे पॉवर कुलिंगचं बटन इथे देण्यात आलेलं आहे. फ्रंटला तुम्हाला AC पाठवायचं असेल, जर डिफॉग करायचं असेल तर त्यासाठी इथे बटन देण्यात आलेलं आहे. रिअर डिफॉगर ऑन करण्याचं बटन. बेसिक या व्हेरियंटपासूनच तुम्हाला डिफॉगर जो आहे तो देण्यात येतो. आता इथे तुम्हाला जर काचेला सुद्धा हवा सोडायची आहे आणि तुम्हाला सुद्धा पाहिजे आणि पायाला सुद्धा पाहिजे तर त्याचं बटन इथे देण्यात आलेलं आहे. 12 व्होल्ट पॉवर आउटलेट इथे देण्यात आलेलं आहे आणि राईट साईडला USB
पोर्ट जो आहे तो देण्यात आलेला आहे. याचा उपयोग काय आहे तर याला तुम्ही या इन्फोटेनमेंट सिस्टीमशी कनेक्ट करू शकता याच्या थ्रू. बाकी इथे स्पेस देण्यात आलेला आहे. तुम्हाला अपर मॉडेलमध्ये वायरलेस चार्जिंग पॅड देखील मिळतं जे की ZXi मध्ये आहे. आणि इथे आल्यानंतर 2 कप होल्डर तुम्ही बघू शकता. अशा प्रकारचा गिअर नॉब याच्यामध्ये मिळतो. हँड ब्रेक जो आहे तो असा देण्यात आलेला आहे. इथे फोन ठेवण्यासाठी जागा देण्यात आलेली आहे. गाडीचं कुशन म्हणाल तर कुशन एकदम परफेक्ट देण्यात आलेलं आहे. आता मी सध्या बसलोय, मला अंडर थाय सपोर्ट जो आहे तो चांगला उत्तम मिळतो. इथे देखील तुम्ही बघू शकता की रेस्ट ऍडजस्टेबल देण्यात आलेला आहे. याचं देखील कुशन उत्तम आहे. ही तुम्हाला फॅब्रिक अपहोल्स्ट्री देण्यात आलेली आहे. आणि इथे कुठेही व्हेंटिलेटेड सीट्सचा ऑप्शन तुम्हाला अपर मॉडेलमध्ये देखील बघायला मिळत नाही. तर हा एक अभाव या स्विफ्टमध्ये ओव्हरऑल आहे. बाकी याला तुम्ही मॅन्युअली ऍडजस्ट करू शकता. याला देखील तुम्ही 6 वे मॅन्युअली ऍडजस्ट करू शकता. अपर मॉडेलमध्ये देखील तुम्हाला मॅन्युअलचाच ऑप्शन देण्यात आलेला आहे आणि चांगली गोष्ट आहे, तो ऑप्शन असाच ठेवायला पाहिजे. बाकी इथे तुम्ही बघू शकता की इथे तिकीट होल्डर देण्यात आलेला आहे आणि हे सनवायझर, इथे तुम्हाला व्हॅनिटी मिरर मिळतो. ग्लोबॉक्स गाडीमध्ये अशा प्रकारचा देण्यात आलेला आहे. हा कूल्ड ग्लोबॉक्स नाहीये. 3 सिलेंडर इंजिन दिलेला आहे आणि याच्यामध्ये 4 सिलेंडर जे पहिलं इंजिन होतं त्याच्यापेक्षा जास्त व्हायब्रेशन आहे. आता बघायला गेलं तर स्मूथनेस तुम्ही टाटांच्या गाडीशी कम्पेअर केला तर खूप स्मूथ इंजिन आहे हे, पण तुम्हाला या गाडीमध्ये व्हायब्रेशन बघायला मिळतात. तुम्ही याच्यावरती हात ठेवला आणि तुमचं गाडीचं RPM जे आहे ते 1000च्या वर 1500च्या वर जर गेलं ना तर गाडीमध्ये व्हायब्रेशन जाणवायला सुरुवात होते. हो, तुम्हाला जाणवतो आणि आवाज सुद्धा तुम्ही ऐकू शकता की गाडीचा इंजिनचा आवाज येतोय. तर केबिन आता पहिल्यासारखं सायलेंट या गाडीचं नाहीये. आता मी माझ्या उंचीप्रमाणे हे सीट जे आहे ते ऍडजस्ट केले. आता जाऊया पाठीमागे आणि बघूयात की आपल्याला किती स्पेस मिळते. हे सीट मी माझ्या पद्धतीने ऍडजस्ट केलं होतं. थोडंसं जास्त रिक्लाइन मी सुद्धा केलेलं आहे कम्फर्टनुसार. तरी देखील बघू शकता की इतका स्पेस जो आहे तो गाडीमध्ये शिल्लक आहे. समजा मी लॉंग रूटसाठी असे पाय खाली घेऊन बसलो तर अजून कम्फर्टेबल वाटेल मला आणि माझे पाय जे आहेत ते पोझिशन त्याची चांगली आहे. अंडर थाय सपोर्ट या गाडीमध्ये तुम्हाला चांगला मिळतोय. इथपर्यंत अंडर थाय सपोर्ट मिळतोय म्हणजे तुम्ही लॉंग जर्नी वेळेस आरामशीर गाडीमध्ये न थकता प्रवास करू शकता. मधला जो पॅसेंजर आहे त्याला थोडंसं ऑड वाटू शकतं कारण इथे हंप देण्यात आलेला आहे. त्याच्यामुळे मधी बसणारा पाय इकडे इकडे ठेवून थोडासा अनकम्फर्टेबल फील करू शकतो. बाकी इकडच्या पॅसेंजरसाठी सुद्धा चांगला सीट आहे. सीटचं कुशनिंग उत्तम आहे. पाठीमागे सुद्धा डोर ट्रिमवरती जर पाहिलं तर तुम्हाला इथे क्रोम हँडल देण्यात आलेले आहेत. इथे पॉवर विंडोचं बटन इथे दिलेलं आहे. बाकी इथे तुम्हाला सॉफ्ट मटेरियल मिळत नाही. पूर्ण डोर ट्रिम जी आहे ती ब्लॅक आहे. इथे बॉटल ठेवण्यासाठी जागा देण्यात आलेली आहे. बाहेर पडतोय मस्त पाऊस आणि अशा पावसात मी करतोय गाडीचा रिव्ह्यू, तर एक लाईक तर बनतोच याच्यासाठी. आता पाठीमागची सीट्स वरती आपण आलो होतो तर इथे बघू शकता की तुम्हाला पार्शल ट्रे जो आहे तो अशा प्रकारचा मिळतो. छोटासा स्पेस आहे. मंडळी, या गाडीची सगळ्यात खराब गोष्ट मी तुम्हाला सांगू का, हे जे हेडरेस्ट आहेत हे ऍडजस्टेबल नाहीत, फिक्स आहेत. आता ह्यामुळे होतं काय, माझ्यासारखी जर उंची असेल तर मला बघा आता असं ठेवायचं असेल मान तर पूर्ण अशी पाठीमागं जाते, ज्याच्यामुळे मी कम्फर्टेबली बसू शकत नाही लॉंग जर्नी वेळेस. सिटी वेळेस काय वाटणार नाही, 10-15 किलोमीटर जायचं काय वाटणार नाही, पण लॉंग जर्नी वेळेस थकलो आपण की असं पडतो त्यावेळेस बघा माझी मान पूर्ण वागतीये. जर समजा तेच हेडरेस्ट ऍडजस्टेबल असते जसे हे, तर समजा मी ते वरती केले आणि झोपलो तर कमीत कमी या डिग्रीमध्ये माझा जो मानेचा अँगल आहे तो राहील आणि ज्यामुळे मानदुखी सुद्धा होणार नाही लॉंग रूटसाठी. तर मी तर म्हणतो की मागचे सीट जे आहेत ते चांगले द्यायला पाहिजे होते कंपनीने. बाकी याचं कुशनिंग चांगलं आहे. इथे तुम्हाला हँडरेस्ट वगैरे काही मिळत नाही. 3 सीट बेल्ट 3 पॉईंट मिळतात. सेफ्टीच्या फीचर्स याच्यामध्ये देण्यात आलेलं आहे हे. आणि बाकी आयसोफिक चाइल्ड सीट देण्यात आलेला आहे. जर तुमच्याकडे बारकं बाळ असेल तर त्याला त्या सीटमध्ये तुम्ही बसू शकता. बाकी पाठीमागची स्पेस जी आहे ती ठीकठाक आहे. अजून एक गोष्ट म्हणजे या ठिकाणी तुम्ही बघा, इथे तुम्हाला एक छोटासा कप्पा देण्यात आलेला आहे. जर तुम्ही अपर मॉडेलला जाल तर रिअर एसी व्हेंट तुम्हाला मिळतो. इथे तुम्हाला रिअर एसी व्हेंट जे आहे ते कंपनीने दिलेलं नाही. पूर्ण काळं डॅशबोर्ड आणि काळं मटेरियल वापरलं असल्याने थोडंसं क्लोस्ट्रोफोबिक होतंय, थोडंसं दाबून बसवल्यासारखं वाटतंय. बाकी ओव्हरऑल एक्सपिरियन्स चांगला आहे. गाडीमध्ये 1200 सीसीचं Z12E सिरीजचं इंजिन जे आहे ते दिलेलं आहे. 3 सिलेंडर इंजिन आहे. 69.75 PS पॉवर आणि 101.8 Nm टॉर्क 2900 RPM वरती जनरेट करतं. 32.85 kmkgचं मायलेज तुम्हाला CNG मध्ये मिळतं आणि पेट्रोलमध्ये 24.8चं मॅन्युअल ट्रान्समिशनमध्ये पेट्रोलला मायलेज कंपनीने क्लेम केलेलं आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. काही प्रश्न असतील ते देखील विचारू शकता. जय महाराष्ट्र.